आजची स्टोरी आहे इयोब अध्याय 1। या अध्यायामध्ये इयोब नावाचा एक व्यक्ती आहे। तो सात्विक आहे, सरळ आहे, देवाला भिऊन वागणारा आणि पापापासून दूर राहणारा असा व्यक्ती। या व्यक्तीवर सैतानाची नजर गेली आहे आणि सैतानाने परमेश्वराकडून परमिशन घेतली आहे या व्यक्तीला पिडण्याची, आणि परमेश्वराने सैतानाला परमिशन दिली इयोबाच्या धार्मिकतेची कसोटी घेण्याची। इयोबाचं सर्वस्व सैतानाने काढून घेतलं, त्याचं आरोग्य, त्याचे लेकरं, त्याचं घर, त्याची प्रॉपर्टी, सगळं काही सैतानाने काढून घेतलं। आणि हा उद्ध्वस्त बर्बाद झालेला इयोब शेवटी काय म्हणत आहे, मी माझ्या मातेच्या गर्भातून नग्न आलो, लग्नच जावयाचं आहे, परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव। या सर्व प्रसंगातून इयोबाच्या मुखातून कुठलाही अपशब्द देवाकरिता निघाला नाही आणि देवाने माझ्यासोबत अनुचित कृत्य केलं आहे असा आरोप इयोबाने देवावर ठेवला नाही। हालेलुया। ही स्टोरी तुम्हाला समजली असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा की हा देवाला भिऊन वागणारा, हा देवाचा महान सेवक कोणत्या देशात राहत होता, त्या देशाचं नाव तुम्ही मला अभ्यास करून कमेंट करून सांगा। देव बाप आपल्याला आशीर्वाद देव। आमेन।